जय जवान जय किसान मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, मी गजानन ढवळे. मित्रांनो, सप्टेंबर 2023मध्ये आपण सीताफळाची लागवड केलेली आहे. आपण ओरिजिनल बाळानगर या जातीचे सीताफळ लावलेले आहेत आणि बाळानगरचे सीताफळ आहे ते खाण्यासाठी अतिशय चविष्ट अशी आहे. बऱ्याच ठिकाणी मागे लोकांनी इतर जातीची सीताफळे लावली होती, त्या सीताफळांमध्ये आळ्या पडल्या होत्या. परंतु आपण जे सीताफळ लावलेलं आहे ते बाळानगर आहे, त्यामध्ये मित्रांनो आळी वगैरे होत नाही. परंतु एवढं आहे की थोडंसं नाशवंत फळ आहे बाळानगर आणि लवकर ते खराब होत असतं, म्हणून पिकल्या लगेच त्याला मार्केटला घेऊन जावं लागतं, तेव्हाच त्याचे पैसे होतात. अन्यथा बाळानगर जे सीताफळ आहे ते लवकर खराब होऊन जात असतं, म्हणून त्याला लगेच पिकल्या तोडायचं आणि लगेच मार्केटला घेऊन पळायचं. आपण सप्टेंबर 2023ला जी लागवड केली होती 1 एकर क्षेत्रामध्ये केली होती आणि त्यासाठी आपण 400 झाडं एका एकरमध्ये लावले होते. आपले जे अंतराविषयी बोलायचं झालं तर लाईन टू लाईन जे अंतर आहे ते 12 फूट आहे आणि झाड टू झाड अंतर जे आहे 5 फूट आहे. हे बघू शकता मित्रांनो, हे झाड एक, हे झाड एक, हे जे लाईन टू लाईन अंतर आहे 12 फूट आहे आणि हे झाड टू झाड जे अंतर आहे ते आपले 5 फूट आहे. आपल्या झाडांना जी फळे लागलेली आहेत मित्रांनो, अतिशय जबरदस्त अशी फळे लागलेली आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, सीताफळं जे आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं वेळेत तोडणी याची करावी लागते, नाहीतर सीताफळं जे आहेत खराब होऊन जातात, तुटून जातात, फुटून जातात. हे बघा, आपले सीताफळं आता पिकलेले आहेत आणि आपल्या ज्या झाडांना खूप असे सीताफळं लागलेले आहेत. आणि मित्रांनो, मी फळबाग लागवड केलेली आहे, कारण मी फौजमध्ये असल्यामुळं मला थोडासा वेळ मिळत नाही, म्हणून आपण या फळबागी लागवड केलेले आहेत. आणि मी आजच सुट्टीवरून वापस आलेलो आहे. बघू शकता आपल्या ज्या झाडांना किती फळधारणा झालेली आहे. आपण याकडे लक्ष देऊ शकलेलो नाही वेळेत, त्यामुळे आपले जे फळं होते ते फुटून खाली पडलेले आहेत. हे बघू शकता. आता आपण आलेलो आहोत आणि आपण लवकरात लवकर फळं तोडून मार्केटला घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण बघूयात आता मार्केटला सध्या काय रेट चालू आहे. हे बघू शकता. बऱ्याच शेतकऱ्यांनी सीताफळाची छाटणी केलेली होती, परंतु आपण काही कारणास्तव छाटणी करू शकलो नाही आणि आपण त्यामुळे सीताफळाचे उत्पन्न घेतलेले आहे. बाकीचे शेतकरी आहेत त्यांचे उत्पन्न मला वाटतं आणखी 1-2 महिन्यानंतर तयार होईल, परंतु आपले उत्पन्न तयार झालेले आहे आणि आपण ते आता काढणी करणार आहोत. हे बघू शकता. झाडाची फळाची क्वालिटी जी आहे मित्रांनो 1 नंबर आहे. झाडाची जी साईज आहे ती देखील खूप छान आहे. मोठ्या आकाराची फळे आहेत. हे बघू शकता. मित्रांनो, सीताफळाच्या लागवडीमध्ये काही शेतकऱ्यांचं मत आहे की उत्पन्न हे चांगलं होत असतं, परंतु त्यासाठी मेहनत घेणं आवश्यक आहे. फळधारणा ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याला सेटिंग होणं आवश्यक आहे. सेटिंग जर चांगली झाली तर उत्पन्न चांगलं येतं. त्यानंतर आहे मार्केट भेटणं, बाजारभाव भेटणं. तुम्हाला जर बाजारभाव चांगला मिळाला तर तुमचे चांगले पैसे होतात. आपलं हे पहिलं वर्ष आहे. यापूर्वी आपण सीताफळाचं मार्केटिंग केलेलं नाही, विक्री केलेली नाही. आता आपण मार्केटला घेऊन जाणार आहोत, तेव्हा आपल्याला कळेल की आपले किती पैसे होतात. परंतु काही शेतकरी असं सांगतात की 1 एकर सीताफळामध्ये 2, 2.5, 3, 4 लाख रुपये 4 लाखांपर्यंत पैसे होत असतात.
परंतु आपण ऐकण्यावरती न जाता स्वतः उत्पन्न घेणार आहोत आणि त्यानंतर आपण बघणार आहोत की एकरी किती खर्च होतो आणि किती उत्पन्न येतं. मित्रांनो, तुमच्याकडे सध्या सीताफळाला काय रेट चालू आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.